आणि हायकोर्टाच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेनं बऱ्याचशा ठिकाणचे कबूतरखाने बंद केले। दादरमधला प्रसिद्ध कबूतरखाना सुद्धा बंद करण्यात आला। कबूतरांना खायला टाकू नका असे आदेशही कोर्टाकडून दिले गेले, पण काही जण कोर्टाचे आदेश पायदळी तुडवताना दिसतात। दादरमध्येच इमारतीच्या छतावरती नवा कबूतरखाना सुरू केल्याचा प्रकार समोर आल्यामुळे खळबळ माजली। कोर्टाच्या आदेशानंतरही दादरमध्ये जैन मंदिराजवळच्या रहिवाशांची मुजोरी कायम असल्याचं दिसतंय। तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेनं दुसऱ्यांदा कबूतरखान्यावरती ताडपत्री लावत आच्छादन केलंय। ही ताडपत्री आंदोलकांनी फाडण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरती थेट कायदेशीर कारवाई होणार आहे। त्यामुळे मुजोर कबूतर प्रेमींनी इमारतीच्या छतावरतीच कबूतरखाना भरवल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई महानगरपालिकेनं या अशा पद्धतीच्या अनधिकृत सगळ्या कबूतरखान्यांना बंद करण्याचं काम केलेलं आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तर 32,000हून अधिक दंड या संपूर्ण काळामध्ये त्यांना मिळालेला आहे। परंतु जी दृश्य आत्ता मला पाहायला मिळत आहेत ती इतकी प्रभावी आहेत की तुम्हाला कळू शकतं की नेमका किती मोठ्या संख्येनं लोक इकडे येतात, किती मोठ्या संख्येनं लोक इथे राहतात, किती मोठ्या संख्येनं कबूतर इथे येतात आणि त्यांची विष्ठा, त्यांची जे पंख आहेत ते आजूबाजूच्या परिसरात पसरत असतात। समोर आपण बघतोय की गोल मंदिर जो मुख्य रस्ता आहे दादर प्लाझाच्या दिशेनं जाणारा आणि दुसरा महत्त्वाचा रस्ता म्हणजे पोर्तुगीज चर्चच्या दिशेनं जाणारा हा रस्ता आहे। या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला हे पक्षी पाहायला मिळतात। अगदी झाडांवरती जरी आपण बघितलं तर झाडांवर सुद्धा हे कबूतर अशाच पद्धतीनं थांबलेले दिसतात। समोर अगदी बाजूला आपण जर बघितलं तर हे देरासर आहे, ज्या देरासरातील अनेक गुरूंनी या संपूर्ण प्रकरणाला विरोध केलेला होता आणि ज्या दिवशी जैन समुदाय रस्त्यावर उतरला त्यावेळेला सुद्धा याच देरासरमधील गुरूंनी त्यांना मार्गदर्शन केलेलं होतं असं आपण पाहिलेलं होतं। त्यामुळे एकूणच काय तर अनधिकृतपणे जर अशा पद्धतीने कबूतरखाने चालवले जात असतील तर हे अतिशय गंभीर आहे आणि जर अशा पद्धतीनं काम सतत केलं जात असेल तर कुठेतरी पालिका यावरती कारवाई करणार का आहे ही बघणं महत्त्वाचं आहे। वर्कर इमारत म्हणून ही इमारत ओळखली जाते आणि अनधिकृतपणे असे जर कबूतर वेगवेगळ्या ठिकाणी कबूतरखाने निर्माण केले गेले तर मुंबईतील कबूतरांची संख्या ही कमी होण्याऐवजी आरोग्याच्या समस्या सुद्धा वाढतील आणि हे अनधिकृत कबूतरखाने देखील वाढतील। आम्हाला त्रास गेली 61 वर्षे आहे। कारण असं आहे, त्रास कशाचा आहे, फक्त कबुतरांचाच आहे असं नाही, तर या कबुतराची धान्य ठेवलं जातं, ती गोडाऊन आमच्याजवळ आहेत। हे धान्यात 2 वेळा आग लागली होती, आपोआप उष्णता तयार होते त्या चण्यांची आणि त्यातनं 2 वेळा आग झाली। चालता आम्हाला येत नाही, दिवसा ढवळ्या उंदीर एवढे आमच्या अंगावरून जातात, पायावरून जातात, एवढे उंदीर झालेले। जैन समाजाच्या काही चेस्ट फिजिशियन डॉक्टर्सनी त्यांच्याच समाजाला समजवण्याचा प्रयत्न करावा आणि हे जर सरकारकडनं घडवण्यात आलं तर अतिउत्तम। कारण हिस्टोप्लाझ्मोसिस, क्रिप्टोकोकॉसिस सारखे अनेक बॅक्टेरियल फंगल इन्फेक्शन ज्यांनी न्यूमोनायटिस होतं, रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स होतात, अशा अनेक गोष्टी या सगळ्यांनी होतात। हे जर त्यांच्याच समाजाच्या डॉक्टर्सनी त्या जैन मुनींना समजावलं तर बरं होईल। जर माणसं महत्त्वाची आहेत, ती कबुतरं महत्त्वाची आहेत, त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यामुळे शेवटी माणसं जगली तर ती कबुतराला खाणं घालतील ना। पण त्या कबुतरांमुळे जर आमचा जीव धोक्यात येणार असेल तर त्याचा माणूस विचार दृष्टिकोनातून विचार करण्याची आवश्यकता आहे। सोसायटीमध्ये आपण आपल्या स्विमिंग पूल घेतो, जिम घेतो, खेळायची मैदान ठेवतो, मग एखादा कबूतरखाना जर बाजूला उभा केला तर काय बिघडणार आहे तिथे, तो करा। म्हणजे काय होईल, जवळच्या जवळ तुम्हाला लगेच तिकडे दाणा पाणी देता येईल।